छत्रपती शिवरायांच्या जीवनातून आणि त्यांनी आयुष्यभर केलेल्या संघर्षातून आपल्याला जगण्याची प्रेरणा आणि लढण्याची ऊर्जा त्या ठिकाणी सातत्याने मिळत असते। खरतर लढाया या शक्तीच्या जोरावर नव्हे तर लढाया युक्तीच्या जोरावर लढता येतात। हा नवा विचार खऱ्या अर्थाने या जगाला देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि म्हणून मित्रांनो, आज आपण स्वराज्यातील एका महत्त्वाच्या प्रसंगावर आज आपण संवाद साधणार आहोत। आणि मित्रांनो, त्या विषयाची आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत। खरतर औरंगजेबाचा दूध भाऊ असणारा बहादूर खान, याच बहादूर खानानं बहादूर गडावर 1 कोटीहून अधिक रक्कम आणि काही 200-250 आरबी घोडे त्यानं त्या बहादूर गडावर आणून ठेवले होते। आणि हे सर्व आरबी घोडे आणि ती 1 कोटीहून अधिक रक्कम तो पुढे दिल्लीला औरंगजेबाकडे त्या ठिकाणी पाठवणार होता। पण ही गोष्ट ज्यावेळेस रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना समजते, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी बहादूर गडावर छापा टाकण्याचं आणि याच बहादूर खानाला धडा शिकवण्याचा निश्चय खऱ्या अर्थाने महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि मित्रांनो, महाराजांनी बहादूर गडावर छापा टाकण्याची जबाबदारी महाराजांनी आपल्या सेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर दिली। आणि हंबीरराव मोहिते खऱ्या अर्थाने ती मोहीम आता यशस्वी करणार होते। खरतर त्यासाठी हंबीररावांनी आपल्यासोबत 9000चं सैन्य घेतलं आणि 9000चं सैन्य आपल्यासोबत घेऊन आता हंबीरराव बहादूर गडावर त्या ठिकाणी चाल करून जाणार होते। पण बहादूर गडावर बहादूर खानाकडे 35000चं सैन्य होतं। मुघलांचं 35000चं सैन्य बहादूर गडावर असताना आणि 9000चं सैन्य आपल्यासोबत घेऊन बहादूर गडावर चाल करून जाणं ही गोष्ट शक्य नव्हे तर अशक्य होती। आणि म्हणूनच हंबीररावांनी आपल्या सैन्याचे त्या ठिकाणी 2 भाग केले। पहिला भाग केला त्यांनी 7000चा आणि दुसरा भाग केला त्यांनी 2000चा। आणि 2000ची तुकडी बहादूर गडापासून काही अंतरावर दबा धरून बसणार होती आणि 7000ची तुकडी आपल्यासोबत घेऊन हंबीरराव खऱ्या अर्थाने बहादूर गडावर छापा टाकण्यासाठी त्या ठिकाणी जाणार होते। खरतर ही लढाई शक्तीच्या जोरावर नव्हे तर ही लढाई युक्तीच्या जोरावर लढण्याचा निश्चय त्या ठिकाणी हंबीररावांनी केला। आणि म्हणूनच त्यांनी अशा प्रकारची योजना त्या ठिकाणी आखली। आणि बरोबर मित्रांनो, आता हे 7000चं सैन्य बहादूर गडावर छापा टाकण्यासाठी जाण्यासाठी निघालं। आणि बघता बघता हे 7000चं सैन्य बहादूर गडापर्यंत जाऊन पोहोचलं। आणि ज्यावेळेस हे 7000चं सैन्य बहादूर गडावर जाऊन पोहोचलं, त्यावेळेस बहादूर गडामध्ये असणाऱ्या मुघलांच्या 35000च्या सैन्याला समजलं की मराठे आपल्या किल्ल्यावर चाल करून येत आहे। आणि त्यावेळेस बहादूर खानानं सुद्धा आपलं सैन्य त्या ठिकाणी लढण्यासाठी सज्ज केलं। आणि बघता बघता बहादूर खानाचं 35000चं सैन्य त्या ठिकाणी लढण्यासाठी सज्ज झालं। आणि बहादूर खानानं आपलं सैन्य किल्ल्यातनं बाहेर काढलं आणि एकूण 35000चं सैन्य आता मराठ्यांच्या 7000च्या सैन्यासोबत त्या ठिकाणी लढण्यासाठी सज्ज झालं। आणि बघता बघता दोघंही सैन्य लढण्यासाठी एका जागेवर सज्ज झाले। आणि ज्यावेळेस मित्रांनो बहादूर खानाच्या सैन्यानं मराठ्यांच्या सैन्यावर आक्रमण केलं, त्यावेळेस मित्रांनो या 7000च्या सैन्यानं पाठीमागं पळायला सुरुवात केली। आणि त्यावेळेस बहादूर खानाचं सैन्य सुद्धा मराठ्यांच्या सैन्याचा त्या ठिकाणी पाठलाग करू लागलं। आणि बघता बघता बहादूर खानाच्या सैन्याला पाठलाग करत मराठ्यांच्या सैन्यांनी पार पुण्यापर्यंत त्या ठिकाणी पळवत नेलं। आणि पुण्यापर्यंत बहादूर खान मराठ्यांच्या 7000च्या सैन्याचा त्या ठिकाणी पाठलाग करू करत राहिला। पण ज्यावेळेस मराठ्यांचं सैन्य पुण्यामध्ये पोहोचलं, त्यावेळेस मित्रांनो पुण्यात आल्यानंतर ही 7000ची तुकडी, काही सैन्य जंगलामध्ये एका दिशेला गायब झालं, काही सैनिक जंगलामध्ये दुसऱ्या दिशेला त्या ठिकाणी गायब झाले आणि निम्मे सैनिक काही ठिकाणी जंगलामध्ये तिसऱ्या दिशेला त्या ठिकाणी गायब झाले। अशा प्रकारे पुण्यामध्ये आल्यानंतर मराठ्यांचं सैन्य त्या ठिकाणी जंगलामध्ये गायब झालं। आणि बहादूर खानाला समोर कोणी दिसेनासंच त्या ठिकाणी झालं। आणि मग बहादूर खानाला वाटलं की मराठे पळून गेले। आणि त्यावेळेस बहादूर खानाने आपल्या सैन्याला पाठीमागं पुन्हा आपल्या गडाकडे जाण्यासाठी आदेश दिला। आता बहादूर खानाचं सैन्य पाठीमागं फिरलं। पण मित्रांनो, याच वेळेस पुणे ते पेडगाव हे कमीत कमी 24 ते 25 मैलाचा त्या ठिकाणी अंतर आहे। आणि एवढ्या अंतरापर्यंत बहादूर खान मराठ्यांचा पाठलाग करत आला। हीच बातमी छत्रपती शिवरायांच्या गुप्तहेरांनी बहादूर गडापासून काही अंतरावर दबा धरून बसणाऱ्या त्या 2000च्या तुकडीपर्यंत पोहोचवली। आणि मग मित्रांनो, या 2000च्या तुकडीने अलगत बहादूर गडावर त्या ठिकाणी छापा टाकला। आणि बहादूर गडावर असणारे ते 1 कोटीहून अधिक जी रक्कम होती ती सर्व रक्कम या 2000च्या सैन्यानं त्या ठिकाणी आपल्या ताब्यात घेतली।
जे काही अरबी घोडे होते ते सर्व अरबी घोडे त्यांनी आपल्या सोबत घेतले आणि बाकीचं जे काही किमती सामान होतं ते सर्व त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि काही वस्तू त्यांना घेताच आल्या नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते सर्व त्या ठिकाणी पेटून टाकलं। आणि अशा प्रकारे हे 2000चं सैन्य रक्ताचा एक थेंब सुद्धा त्या ठिकाणी न सांडता खऱ्या अर्थाने त्यांनी ही मोहीम खऱ्या अर्थाने यशस्वी केली आणि मित्रांनो हे 2000चं सैन्य पुन्हा रायगडावर त्या ठिकाणी परतलं। आणि इकडे मित्रांनो मराठ्यांचा पाठलाग करणारा बहादूर खान ज्यावेळेस बहादूर गडावर पोहोचतो त्यावेळेस त्याला घडलेल्या प्रसंगाबद्दल ज्यावेळेस माहिती मिळते त्यावेळेस मित्रांनो बहादूर खानाला प्रचंड धक्का त्या ठिकाणी बसतो। खरं तर मराठी आपल्यासोबत लढण्यासाठी आलेच नव्हते, ते फक्त आपल्याला किल्ल्यातून बाहेर काढण्यासाठी आणि फक्त आपल्याला बाहेर पळवण्यासाठी फक्त आले होते। आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्याला किल्ल्यातनं बाहेर काढलं आणि त्यांनी पाठीमागं छापा टाकला आणि अशा प्रकारे मराठ्यांनी आपल्याला फसवलं याची माहिती ज्यावेळेस बहादूर खानाला होते त्यावेळेस बहादूर खानाला प्रचंड धक्का बसतो। आणि अशा प्रकारे मित्रांनो शिवरायांनी आपल्या आयुष्यामध्ये लढाया या शक्तीच्या जोरावर नव्हे तर लढाया या युक्तीच्या जोरावर लढता येतात असा नवीन विचार खऱ्या अर्थाने या जगाला दिल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि म्हणून मित्रांनो छत्रपती शिवरायांच्या जीवनातील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या प्रत्येक प्रसंगातून आपल्याला जगण्याची प्रेरणा आणि काही करण्याची नवीन इच्छा खऱ्या अर्थानं आपल्या मनामध्ये सातत्याने निर्माण होत असते। खरं तर मित्रांनो या प्रसंगाबद्दल एवढीच माहिती या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।